कारवाई आपल्याला होते असं तुमचं म्हणणं आहे. मला हे पत्र लिहिण्याची तुम्हाला गरज का वाटली? मला असं वाटलं की राज्यसभेचे चेअरमन म्हणून आणि आणीबाणीत ते तुरुंगात होते. आणीबाणीच्या जुलुमशाहीविरुद्ध त्यांनी संघर्ष केलेला आहे. सरकारी दमनशाही विरोधात त्यांनी आंदोलन केलेलं आहे. ते जेलमध्ये गेलेले आहेत आणीबाणीविरुद्ध. आणि कालच प्रधानमंत्री मोदी यांनी राज्यसभेत आणीबाणीतल्या दमनशाहीची आठवण करून दिली होती की कशा प्रकारे सरकारी यंत्रणांचा वापर करून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला. आणि नेमकं हे सरकार केंद्रातलं आपल्या राजकीय विरोधकांना आणीबाणीपेक्षाही भयंकर पद्धतीनं त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. हे राज्यसभेचे चेअरमन, मी सदस्य आहे त्या सदनाचा, कळून पुढल्या लढाईला जावं असं मला वाटलं. आम्हाला कळवलं नाही, आम्हाला माहीत नाही, हे एवढं दमनचक्र सुरू आहे असं त्यांना कोणी सांगू नये. त्याच्यामुळे माझं कर्तव्य म्हणून मी एक पत्र लिहिलेलं आहे. त्याच्यावरती देशभरामध्ये पडसाद उमटत आहेत. देशभरातून मला जवळजवळ सर्वच प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांचे फोन आलेले आहेत आत्ता या क्षणी. आणि हे जे चाललेलं आहे सध्या केंद्रीय तपास यंत्रणांचं महाराष्ट्राच्या बाबतीत, खास करून बंगालच्या बाबतीत, झारखंडच्या बाबतीत आणि छत्तीसगडच्या बाबतीमध्ये, की ह्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सरकार पाडायची. जे प्रमुख लोक आहेत त्यांचा गळा दाबायचा, त्यांना आवळायचं, त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवायचं, त्यांच्याविरुद्ध खोटे पुरावे निर्माण करायचे, त्यांना बदनाम करायचं. पण ते भ्रमात आहेत. आमच्यासारखे लोक या दमन शक्तीला किंवा या दडपशाहीला जुमानणार नाहीत. एक लक्षात घ्या तुम्ही की महाराष्ट्रातलं सरकार आल्यापासून मी त्यांची वेदना समजू शकतो. त्यांनी राजकीय लढावी लढावी. पण हे जे क्रिमिनल सिंडिकेट चालवत आहेत ईडीच्या माध्यमातून, त्याला मी क्रिमिनल सिंडिकेट म्हणतो. ही नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी नाही, हे अनकॉन्स्टिट्युशनल, असंविधानिक, बेकायदेशीर राष्ट्रीय एजन्सी ही संविधानिक असते, घटनात्मक असते आणि तो योग्य तपास करत असतं. पण सध्या ईडी आणि इतर एजन्सीज ह्या भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्यांच्या मालकांच्या क्रिमिनल सिंडिकेटचा एक भाग बनलेला आहे. आणि लवकरच आजचं जे लेटर आहे ना, हा ट्रेलरसुद्धा नाही, एवढं सांगतो मी तुम्हाला. मी म्हणतोय आता माझं ऐकायचं. हां, आजचं जे पत्र आहे ते फक्त मी माहितीसाठी लिहिलं आहे. हा ट्रेलरसुद्धा नाही आहे, ट्रेलरही अजून यायचं आहे. हे कशा प्रकारे सिंडिकेट चालवतात ईडीचे लोक, हे कशा प्रकारे यांचे स्वतःचेच आर्थिक घोटाळे आहेत आणि कशा प्रकारे ह्यांच्याकडून मनी लॉन्ड्रिंग होत आहे. हे ब्लॅकमेल करतात, हे धमक्या देतात सगळ्यांना, हे पैसे गोळा करतात आणि ह्यांचे वसुली एजंट आहेत बाहेर. नक्कीच हे ठाकरे परिवाराला बदनाम करतात, हे आमच्यासारख्या प्रमुख नेत्यांना बदनाम करतात, हे शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना बदनाम करतात. बरं का? काय हे कोण आहेत? महाराष्ट्रामध्ये सुद्धा तपास यंत्रणा आहेत, त्या तपास करतील. आधी तुम्ही सरळ हातामध्ये घेता मुंबईचे पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस, यांच्यावर तुम्ही आलात का? तुम्ही या फेडरल सिस्टीमची वाट लावताय, उद्ध्वस्त करताय आणि हुकुमशाही पद्धतीनं राज्य करत असाल तर मला असं वाटतं ह्यांच्याविषयी यांची पोलखोल करावी लागेल. आतापर्यंत आम्ही एक राष्ट्रीय एकात्मता देश म्हणून गप्प बसलेलो आहोत. माझं आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे आणि सगळ्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा झालेली आहे. बंगालमधल्या नेत्यांशी माझी आत्ता चर्चा झालेली आहे. इतर ठिकाणच्या सगळ्या नेत्यांशी माझी चर्चा झालेली आहे. मी एवढंच सांगतो, ही सुरुवात आहे. सरकार पडायला दबाव होय होय कोण असे लोक आले होते तुमच्याकडे? बघा की पवार कुटुंबाच्याकडे 5 दिवस जाऊन ईडीचे लोक बसले, कशा पद्धतीने त्यांनी वर्तन केलं. आणि त्यांचं फक्त एकच म्हणणं होतं की ह्या नेत्याचं नाव घ्या आणि त्या नेत्याचं नाव घ्या तर आम्ही इथून जातो. हे पवारांच्या बाबतीत घडलं आहे, हे आमच्या बाबतीत घडलं आहे, घडतं आहे. काय चाललं आहे तुमचं? तुम्हाला का वाटतं की आम्ही काय गुडघे टेकू? ठीक आहे, मी एक सांगतो तुम्हाला, हे लिहून घ्या. हे जे भाजपचे नेते बरं का बिनबुडाचे, जे वारंवार सांगतायत ना अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत तुम्हाला जावं लागेल. ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर आम्ही जाऊ.
दादागिरी जो तुम्ही करणार असाल, पण लक्षात घ्या आमच्या पाठोपाठ त्याच कोठडीत तुम्हाला नाही आणलं, तुम्हाला यावं लागेल. कारण तुमची पापं जास्त आहेत, आम्ही शुद्ध आहोत, आम्ही घाबरत नाही तुम्हाला. सरकार पाडण्याची सुपारी घेऊन जे लोक आलेले होते तर ते कोण होते? नाही, धमक्या आहेत त्या आम्हाला. या धमक्या जाहीरपणे पण दिल्या जात आहेत. आपण पाहिलं असेल अनेक नेते जाहीरपणे धमक्या देत आहेत, आता पाडू, उद्या पाडू, परवा पाडू. ते होत नाही तेव्हा आमच्यासारख्या लोकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. या इथे मुंबईत अनेक ठिकाणी पण मी आता जास्त बोलत नाही. ईडीला ज्या कारवाया कायदेशीरपणे करायच्या त्या त्यांनी करत राहावं. पण एक सांगतो, तुमचासुद्धा चेहरा नकाब मी उतरवल्याशिवाय राहणार नाही. ईडीच्या कार्यालयात काय चाललेलं आहे, याचे सूत्रधार कोण आहेत हे मी तुम्हाला आता लवकरच सांगेन. वडिलांना फिक्स करा असं मुलीवर देखील दबाव आहे तुमचा? तुम्ही पहा काय होत आहे ते. जबरदस्ती करतात हे लोक, दादागिरी करतात. मुंबईत महाराष्ट्राच्या नागरिकांना बेकायदेशीरपणे डांबून ठेवतात. हे बाहेरच्या एजन्सीत मुंबई पोलिसांनी यांच्यावर कारवाई केली पाहिजे. महाराष्ट्राच्या नागरिकांना, मुंबईच्या नागरिकांना हे बाहेरचे लोक सुपाऱ्या घेऊन इथे येतात, वसुली एजंट बरं का, आणि बेकायदेशीरपणे 2-2 दिवस 12-12 तास धमक्या देतात, डांबून ठेवतात. ह्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. आणि काही लोक ज्यांना धमक्या दिलेल्या आहेत ते लवकरच ह्यांच्याविरुद्ध FIR दाखल करणार आहेत. पोलिसांना माझं आव्हान आहे, मुंबई पोलिसांना. सरकार पाडण्यासंदर्भातली जी ऑफर होती ते घेऊन येणारे लोक नेमके कोण होते? मी सांगेन ना, मुंबईतले होते आणि मी काय नेमकं दोन्ही ते म्हटलं होतं? जॉईंट व्हेंचर होतं ते. आणि मी सांगेन त्यानंतर सगळं सुरू झालेलं आहे. माझ्या मुलीच्या लग्नासंदर्भात फुलवाल्याला बोलवा. हा, फुलवाल्याला उचलून आणतात, डेकोरेटरवाल्यांना उचलून आणतात. ही ईडीचं काम आहे. ज्याने डेकोरेशन केलं त्याला उचलून आणतात. त्याला म्हणतात कितना पैसा मिला आपको. तो म्हटलं की पैसा मैंने नहीं लिया, इसलिए नहीं लिया कि उस परिवार से मेरे बहुत ही गहरे रिश्ते हैं. जिस लड़की की शादी हो गई वो मेरे सामने बड़ी हो गई, उसका जन्म मेरे सामने हुआ है, तो मैं कैसे पैसा, मेरे घर की शादी है तो मैंने डेकोरेशन किया है. गन पॉइंटवर त्याला सांगितलं अंदर डालूंगा, गन पॉइंटवर ठेवून अंदर डालूंगा तुमको, लिख के देना मुझे. ही दादागिरी काय करते? ही मुंबई आहे, लक्षात ठेवा. ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे. मुंबईच्या सदस्यांना काय फोनवरनं तुमच्या धमकी दिली की? तुम्ही पाहत राहा काय होतंय ते. आता तुम्ही पाहत राहा याचे सूत्रधार कोण आहेत. ईडी ऑफिसमध्ये जाऊन बेकायदेशीरपणे कोण लोक बसतायत आणि ऑपरेट करतायत. ईडीच्या कार्यालयामध्ये इतरांना प्रवेश नाही आहे ना. मग हे 2-3 लोक आहेत, ते बसतात, भाजपचे ते बसतात, ते ईडीला ब्रीफ करतात, ते ईडीला आदेश देतात क्या करना है क्या नहीं करना है, किसको बुलाना है, किसको टॉर्चर करना है. मी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान करतो आहे आणि त्यांना माहिती आहे मला काय सांगायचं आहे ते. त्यांना माहिती आहे. पण अशा पद्धतीचे ऑफर थेट तुम्हालाच दिल्या गेल्या आहेत सरकार पाडण्यासाठी. तुम्हाला असं वाटतंय की म्हणजे सरकारला धोका आहे, याच्यानंतर इतर सुद्धा प्रयत्न होतील? नक्कीच होतील, पण हे सरकार पडणार नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या कुटुंबाला सुद्धा भयंकर त्रास देत आहेत. आजूबाजूला संपूर्ण खोटे पुरावे निर्माण करत आहेत. रोज सकाळी कोणतरी एक माणूस उठतो आणि बेवड्यासारखा बडबडतो आणि त्याच्यावर ईडी कारवाई करते. आम्ही सुद्धा बोललो तुम्हाला तोंड, मी मागेही म्हणालो आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरला जाता येणार नाही. तुम्ही पत्र लिहिलं काल, पण याची सुरुवात सर नेमकी कधी झाली काय? मी माझी पुढली पत्रकार परिषद शिवसेना भवनात घेणार आहे. त्यानंतरची पत्रकार परिषद मी ईडी कार्यालयाच्या बाहेर घेणार आहे. ईडीच्या कार्यालयात बाहेर घेणार आहे आणि हजारो लोकांच्या साक्षीने घेणार. ईडी कार्यालयाबाहेर घेणार आहे, यातून ठरलंय. तुम्ही पहा आम्ही काय करतोय ते. धन्यवाद. सर, तुम्ही 28 लोकांचा संदर्भ दिला होय. आहे, त्यांना अवैध पद्धतीने ईडी अत्यंत गरीब लोक, इनोसंट आहेत, अत्यंत गरीब लोक, त्यांचा काहीच संबंध नाही. मी सगळ्या गोष्टी आता सांगणार नाही कारण मी त्यासाठी पत्रकार परिषद बोलवली नाही. तुम्ही आलात म्हणून बोलतोय. पण या गोष्टी मी मुंबईत ईडी कार्यालयासमोर हजारो लोकांसमोर पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे आणि त्या दिवशी काय होतंय पहा. हिंदी में आज आपने जो लेटर लिखा है, क्या उसके पीछे की भूमिका? देखो, ये जो कोई ईडी वीडी है क्या अनकॉन्स्टिट्यूशनल
क्रिमिनल सिंडिकेट चला रही है दिल्ली से मुंबई तक। सबसे ज़्यादा केसेस महाराष्ट्र में है ईडी के, यूपी में नहीं है, बिहार में नहीं है। ईडी के आप देखिए वेबसाइट पर, सिर्फ महाराष्ट्र में है। दिल्ली से टीम आती है महाराष्ट्र में, आने दो। जब तक आप कानूनन कार्रवाई कर रहे हो तब तक मुझे कोई तकलीफ नहीं है। जब तक आप संवैधानिक तरीके से काम करेंगे हमें तो कोई तकलीफ नहीं। लेकिन आप दहशत दादागिरी करेंगे तो मुंबई है, महाराष्ट्र है, मुंबई की दादागिरी शिवसेना करेंगे। हम है फिर, सत्ता का डर हमें मत दिखाइए, सरकार चली जाएगी। महाराष्ट्र सरकार गिराने की ऑफर लेकर आए। ये गिराने के लिए चल रहा है। हमारे जैसे लोग, उनकी मैंने लेटर में लिखा है, उनको मिड टर्म पोल करना है महाराष्ट्र में, सरकार बर्खास्त करे, उसकी तैयारी चल रही है। मिड टर्म पोल के लिए उनकी तैयारी है। और इसलिए हमारे जैसे लोग हैं जो फाइट करेंगे, संघर्ष करेंगे, तो उनको दबाओ, झूठे मुकदमे लगाइए। एक क्रिमिनल सिंडिकेट ईडी चला रही है। मैं दावे के साथ, एविडेंस के साथ सामने आ जाऊंगा। जल्दी मुंबई जाऊंगा, मैं गोवा में जा रहा हूँ अभी, जल्दी मुंबई जाऊंगा। ईडी कार्यालय के सामने हजारों लोगों के साथ मैं प्रेस कॉन्फ्रेंस करूंगा और पूरे देश में क्या चल रहा है मैं बताऊंगा। इमरजेंसी के बारे में कल प्रधानमंत्री रो रहे थे, आक्रोश कर रहे थे, इसीलिए मैंने वेंकैया जी को लेटर लिखा है। तो आज क्या चल रहा है? आज कौन सी कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी चल रही है? ये क्रिमिनल सिंडिकेट मुंबई के ईडी कार्यालय में बिड़कर कौन से नेता, कौन कौन उसमें शामिल है और कैसी ईडी के नाम पर वसूली हो रही है, कैसे ब्लैकमेल कर रहे हैं, ये मैं दिखाऊंगा। और जो करना है आप कर लीजिए। सरकार गिराने की हम ये कहते हैं कि ये अनिल देशमुख के बाजू की क्या लॉकअप में शिवसेना और कांग्रेस नेता और एनसीपी को जाना पड़ा, और आप कहाँ बैठेंगे फिर? आप भी आएंगे हमारे साथ, ये ध्यान रखिए। मैं नहीं डरता हूँ, ना शिवसेना डरती है। ठाकरे परिवार को बदनाम करे, हमें बदनाम करे, टॉर्चर करे, ये क्या है? आपके हाथ में केंद्र की सत्ता है, ये एजेंसी आपको सत्ता ला कर देने वाली है। महाराष्ट्र का कल अपमान किया मोदी जी ने, आपको क्या लगता है महाराष्ट्र चुप बैठेगा? महाराष्ट्र सुपर स्प्रेडर करुणा का, जिस महाराष्ट्र में देश में सबसे ज़्यादा अच्छा काम किया है, मुंबई में काम किया है, हाँ, गंगा में लाशें तो नहीं बही ना हमारे यहाँ, तो अब कोविड सेंटर में भ्रष्टाचार हो गया, हाँ, मुंबई महानगर पालिका में भ्रष्टाचार हो गया। आप देश चला रहे हो या माफिया की गँग चला रहे हो? सर, परत एक प्रश्न आहे. भाजपचे राज्यातले नेते म्हणतायत ईडी कायदेशीर कारवाई करावी. ईडी बेकायदेशीर काम करते आहे. ईडी बीजेपीचा एजंट म्हणून काम करत आहे, क्रिमिनल सिंडिकेट चालवत आहे. नियमाप्रमाणे चौकशी होईल असं त्यांचं म्हणणं आहे. ते हे भाजपवाले कोण सांगणार? हे बीजेपीवाले कोण सांगणार? बीजेपी त्यांचे प्रवक्ते आहे का? हे 2-4 लोक त्यांचे प्रवक्ते आहेत का? ईडीच्या कार्यालयात जाऊन हे जे काय दरबार भरवत आहेत ते कोण आहेत? ईडीला याची किंमत मोजावी लागेल, आणि मी कोणती किंमत मोजायला तयार आहे या राष्ट्रासाठी, या देशासाठी आणि या एजन्सीच्या प्रतिष्ठेसाठी. काल तुम्ही ट्विटमध्ये जो फोटो वापरलाय तो ईडीसाठीच आहे? नक्कीच. या देशात जे चाललंय शिवसेनेची डरकाळी घुमणार आहे. हे आम्ही जेव्हापासून महाराष्ट्राच्या बाहेर गांभीर्यानं काम करायला सुरुवात केली, दादरा नगर हवेली निवडणूक आम्ही जिंकल्यापासून हा त्रास सुरू झाला. हे पण तुम्हाला मी सांगतो. दादरा नगर हवेलीमध्ये ज्या पद्धतीनं शिवसेनेनं विजय मिळवला, दमण दीवला काम सुरू केलं, आणि दक्षिण गोव्यात आम्ही दक्षिण गुजरातमध्ये जेव्हा आम्ही काम सुरू केलं, उत्तर प्रदेशमध्ये आम्ही काही जागा लढवतो आहे, बरं का, गोव्यात लढवतो आहे. त्यानंतर हा अशा प्रकारे एक वेगळं कारस्थान सुरू झालेलं आहे. पण शिवसेनेचा विस्तार होणार आणि शिवसेना वाढणार. लोकसभेला आम्ही 100 जागा लढतो आहोत. पत्रामध्ये तुम्ही म्हटले की माजी केंद्रीय रेल्वे मंत्री हो, ते धमकी दिला ना, उनका क्या हो गया? जेलमध्ये टाकण्याची तयारी आहे कोणाला? तुम्हाला? टाकू द्या, टाकू द्या. मी कुठल्याही सरकारी पदावर नव्हतो. मी कधीही कुठल्या सरकारशी कधी व्यवहार केला नाही. माझ्या गावाला एक जमीन आहे, 70-80 गुंठे, हेक्टर किंवा एकरात नाही आहे. 14-15 वर्षापासून ती जमीन आहे मला वाटतं आमच्या कुटुंबाची. शेखनी व्यवहार केले आहे त्या काळात. राज्यसभेच्या सगळ्या ॲफिडेविटमध्ये त्याची माहिती आहे, पब्लिक डोमेनमध्ये आहे.
आता त्याची चौकशी करून त्यांच्याकडून त्या जमिनी त्या काळात घेतल्या, ती माणसं मृत झाली तरी त्यांच्या मुलांना, त्यांच्या बायकांना, त्यांच्या नातेवाईकांना जबरदस्तीनं बेकायदेशीरपणे गन पॉईंटवरती उचलून मुंबईला आणण्यात आलं आणि त्यांना रोज 12-12 तास बसवून त्यांच्याकडून लिहून घेतलं या सगळ्या संदर्भात. तो काय हरकत नाही. त्यातले काही लोक आम्हाला भेटून गेले आणि ते या दहशतवादाविरुद्ध पोलीस तक्रार करणार आहेत. या सगळ्यामध्ये किंवा तुमच्या चला, धन्यवाद. हरी संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे झी 24 तास